आज आपण बनवणार आहे रताळ्याच्या कापचा हलवा। तर रताळा छान स्वच्छ धुवून याचे चिप्स टाईप असे कापून घेतलेले आहे। आणि रताळा गोड असते त्यामुळे साखर आपल्या आवश्यकतेनुसारच टाका, कमी जास्त। काजू बदामचे काप घेतले आहे आणि साजूक तूप घेतलं आहे आणि विलायची जायफळ घेतलं आहे। तर चला आता आपण हलवा करूया, रताळ्याच्या कापचा हलवा करूया। यामध्ये तूप टाकून घेऊया। तूप छान गरम झालेलं आहे, त्यामध्ये काजू बदामचे काप टाकून घेऊया। छान थोडेसे परतून घेऊ। काजू बदामचे काप छान तळून झालेले आहे। त्यामध्येच टाकूया रताळ्याचे काप। याला छान तुपामध्ये परतून घ्यायचं आहे। हा महाशिवरात्रीला साबुदाण्याच्या खिचडीसोबत काहीतरी स्वीट म्हणून हा रताळ्याचा हलवा आमच्याकडे आवर्जून केला जातो। ही झटपट होणारी, लवकर होणारी रेसिपी आहे, जास्त वेळ लागत नाही याला। आणि मंद आचेवरच हे शिजत ठेवायचं आहे थोडा वेळ। अधूनमधून असं छान परतून घ्यायचं। आता थोडा पिवळसर रंग यायला लागलेला आहे, पिवळसर रंगाचा। आता यामध्ये पिवळसर झाले, आता यामध्ये साखर टाकूया। साखर कमी लागतात, म्हणजे हे आधीच गोड असतात ना रताळे। आता हे साखरेचं पाणी सुटलेलं आहे, हे आता साखरेमध्ये छान शिजू द्यायचं। याला पाण्याची काही गरज नाही, बिना पाण्यानंच हे असं शिजू द्यायचं, पाणी नाही टाकायचं। हे साखरेचं पाणी सुटलेलं आहे, आता थोड्या वेळासाठी झाकून शिजू देते। तयार आहे आता आपला हलवा झालेला आहे। 80-90% शिजवायचा आहे, जास्त नाही। तर आपला हलवा झालेला आहे, आता एका डिशमध्ये काढून घ्यायचा। तयार आहे आपल्या रताळ्याच्या कापचा हलवा। मस्त खा, स्वस्त राहा, मुलांची काळजी घ्या आणि आईवडिलांची पण। ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।